ऐसी कर्म साम्य दशा होय जेथ वीरेशा मग श्री गुरु आपैसा भेटीची गा. विश्ववंद्य संत शिरोमणी संत सम्राट संत जननी ज्ञानेश्वर महाराज भगवद्गीतेच्या कलशाध्यायामध्ये काही निष्कर्षात्मक असे विचार, संदेश, आदेश, उपदेश ज्यात अंतर्भूत झालेला आहे, अशी समग्र या अध्यायाची रचनाच मुळात कलशाध्याय स्वरूपाची आहे. हा 18वा अध्याय नव्हे, हे एकाध्यायी गीताची आहे. असं सार सर्वस्व यात सामावलेलं असल्यामुळे यातल्या अनेक ओव्या, त्यातले सैद्धांतिक स्वरूपाचे जे सारांश आहे ते समग्र गीता प्रतिपाद्य असणारे सारस्वरूप निष्कर्षात्मक असे आहे. यात जीवनाची ही जी दोन अंग आहेत, एक लौकिक अंग, दुसरं आध्यात्मिक किंवा अलौकिक अंग. एक पार्थिव जीवनाशी संबंधित असणारं अंग आणि दुसरं चैतन्य स्वरूपाशी, आत्मस्वरूपाशी संबंधित असणारं उपासनेचं अंग. उपासनेच्या अंगामध्ये पिंडे पिंडे मतिर्भिन्ना या स्वरूपाची जी संसारातली भिन्नता आहे ती अनेक वेळेला उपासनेमध्ये अनावश्यक रीतीने आल्यामुळे प्रत्येकाचे मार्गही आणि अध्यात्मातले परंपरेला प्राप्त होणारे जे जे संप्रदाय आहेत त्यातही विशेष प्रकारची वैशिष्ट्य धारण करणारी अशी भिन्नता जन्माला आली. भिन्नता आकृतीमध्ये असणं, प्रकृतीमध्ये असणं हे अस्वाभाविक नाही, परंतु भिन्नता अंतिम प्राप्तीमध्ये त्या संबंधीच्या असणाऱ्या साक्षात्कारी भूमिकेमध्ये भिन्नता असणं हे ज्या साक्षात्कारी पुण्याईतून या प्रकारची ग्रंथसंपदा जन्माला आली, ज्यामुळे आपण ह्या ग्रंथाची प्रत्यक्ष निर्मिती ज्या विचारातून झाली, ज्या उच्चारातून झाली, ज्या आचारातून आणि साक्षात्कारातून झाली, त्या विभूतींना आपण व्यक्ती स्वरूपाने मानतच नाही. या संत विभूती प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती आहेत. अव्यक्त शक्तीच्या, चैतन्य शक्तीच्या त्या प्रत्यक्षात आकृती आहेत, अभिव्यक्ती आहेत. अशा सद्भावनेने आपण जे मानतो त्याच्या पाठीशी असणारी जी संगती आहे, नीट लक्षात घ्या, संगतीची जी पंगती केव्हा प्राप्त होईल, तिचं यथायोग्य विसंगती रहित आकलन झालं तर संगतीतही जायचं, सान्निध्यातही थांबायचं, नमस्कारही करायचा आणि आपला चमत्कार सोडायचा नाही. तिथला चमत्कार नाही घ्यायचा, आपला चमत्कार तिथे लादायचा. ठीक आहे, ओहळे हेच करावे, जे गंगेची अंग ठाकावे, हे ठीक आहे ना, पण आपलं ओहळ पण जाऊ नये. गंगेत प्रवेश झाल्यानंतरही असा संकोच जपणारी जी संकुचित आणि सदोष अवस्था आहे ती साधनेच्या अवस्थेत साधकाच्या अपक्वतेवर आधारित आहे. येथे खऱ्या अर्थाने ज्याला आत्मनिवेदन ही शेवटची भक्ती, भक्ती प्रकारामध्ये जो अंतिम प्रकार आहे तो आत्मनिवेदन आहे. आत्मनिवेदनाच्या
अंतर्भूत असणारी जी भूमिका आहे ती भक्तीचा निष्कर्ष देणारी आहे. सर्वस्वाचं समर्पण करता आलं पाहिजे. सर्वस्व काया वाचा मने जीवने सर्व अर्थाचं समर्पण पाहिजे. काही मंडळी ना आता एक प्रारंभीत सांगून ठेवतो, जिथली कृपा आहे, जिथले आशीर्वाद प्राप्त झाले साधक होण्यापूर्वीही, त्याच आशीर्वादाचे हे बोल आहेत. नोहे माझी वाणी पदरीची. श्रवणामध्ये दोन्ही अंग प्रेरणा जिथली, कृपा जिथली, त्या पसायदानातली ही सामग्री आपल्या समोर ठेवतो. सदोष असणाऱ्या अवस्थेबद्दल, उच्चाराबद्दल जबाबदार मी आहे. यातलं जे उचित आहे ते त्यांच्या कृपेचं फल आहे. या अर्थाने ज्या सुकृताची सेवा आपण करतो आहोत ते सुकृत आपल्याला प्राप्त एक कशी स्थिती आहे, प्राप्ती केव्हा, प्राप्तीच्या आत समाप्ती होऊ नये. अनुक्रम जपताना आग्रह धारण करणं, आग्रहाच्या नंतर जर नाही पूर्ण झाला तर विग्रह धारण करणं, पूर्वग्रह अजिबात न सोडणं आणि अनुग्रहाची अपेक्षा करणं. लक्षात घ्या, हा आत्मवंचनेचा भाग आहे. तू अपेक्षेनं ज्या जातो तिथे अपेक्षा करतो का उपेक्षा करतो? तेव्हा शरणागती, ज्या मौलिकतेला साधकाने सर्व भावे शरणागत व्हावं, ती जी हरिभक्तीच्या अंतर्भूत असणारी नैतिक मूल्य आहेत, आध्यात्मिक मूल्य आहेत, या परममूल्यांना शरण जात असताना शरणागतीच्या आधी माणसाने हा विवेक करण्याची गरज आहे की आपण मेषपात्र भूमिकेत शरण नाही ना जात. त्यांना वैफल्याची कधीही दुःख भोगावी लागत नाही. जी सर्व अर्थाने विवेकसिद्ध, चित्त शुद्ध ठेवून जी जी कुठलीही मानसिक काया वाचा मने होणारी कुठलीही क्रिया अशाच सत्य संकल्पाने धारण करतात. वस्तुतः देवाची जी जी समग्र या विश्वाला व्यापून घेणारी आणि विश्वातीतही असणारी जेवढी व्याप्ती आहे तिचा आता तो ब्रह्मांड नायक आहे. बऱ्याच मंडळीची संगती जगद्रूप असाच जगदीश्वर आहे, या पलीकडे जगदीश्वर नाही. हे देखील एका अर्थाने, म्हणजे मी असं म्हणत नाही की हे अतिशय असत्य वचन आहे, असं नाही. हे सत्य आहे, पण अंशतः सत्य आहे. विश्वातीत काही असल्याशिवाय, लक्षात घ्या, याची निर्मिती जी झालेली आहे ती निर्मितीमध्ये जर ते समाप्त झालं तर त्याची व्याप्ती खऱ्या अर्थाने तसा तो अंतर्बाह्य व्यापक आहे. बहिरंतश्च भूतानाम, विश्वात्मक आहे, विश्वरूप आहे, विश्वोत्तीर्ण आहे. ही जी त्याची सत्तेची व्याप्ती आहे त्या सत्तेची अंतिम व्याप्ती अनुभूतीशिवाय प्राप्त होत नाही असंही आपण म्हणतो. पण अनुभूतीनंतर ती सामान्यापर्यंत का येत नाही, त्याची जी रहस्यमय अशी मूलभूत अनेक कारणं असू शकतील. त्यातलं महत्वाचं कारण असं आहे की ग्रहण करणाऱ्याची पात्रता नाही. अनुभूती धारण करण्याची तर पात्रता निश्चितच आहे, पण
ती सत्ता, त्या सत्तेचा प्रत्यक्ष साक्षात्कार घडेल अशी धारण करणाऱ्याची अवस्था केव्हा जन्माला येईल? तर या ठिकाणी साधनेच्या जीवनात प्रयोजन सिद्ध भूमिका, पात्रतेने सर्व अर्थाने शुद्ध आणि सिद्ध झालेली अशी भूमिका साधकाच्या जीवनात येण्यासाठी जो अनुक्रम आहे, त्या अनुक्रमाचा परिपूर्ण संत तेथे विवेका असणे की साधना जरूर करा, पण विवेकनिष्ठ भूमिकेतून करा. या ठिकाणचा जो विवेक आहे, गुरुप्राप्तीचा भाग्यलाभ साधकाच्या जीवनात केव्हा घडतो? अनेक प्रकारची गुरु आहेत. हे आपण भगवान श्री दत्तात्रेयांच्या अवधूत चरित्रावरून अगदी व्यवस्थित जाणू शकतो. 24 गुरु, आणखी काही या प्रकारचे गुरु, जो जयाचा घेतला गुण, ते असे अनेक होऊ शकतात. पण सद्गुरूच्या ठिकाणी अनेकत्व नाही. खरी अद्वैताची अनुभूती आणि अनुग्रह देणारी महान विभूती म्हणजे सद्गुरू. तेथे अशी भिन्नतेची, द्वैताची, भेदभावाची, गुणाधीन असणारी, प्रकृती वशात असणारी अशी विकृती कोठेच येणार नाही. तेव्हा या प्रकारे प्रत्यक्ष गुरुप्राप्तीची भाग्यदशा साधकाला कोणत्या अर्थाने आणि कोणत्या प्रकारे, कोणत्या समयात प्राप्त होईल, याविषयीचं रहस्य या ठिकाणी साधकाला सर्व प्रकारे उत्तेजितही करणारं, प्रेरित करणारं, विवेकनिष्ठ असं ठेवणारं. वस्तुतः काही मंडळी साधनेच्या याच्यामध्ये जेव्हा अनेक अभंग या पारमार्थिक भूमिकेची काही प्रतिपादनं जेव्हा ऐकतात, ठाईच बैसुनी करायक चित्त आवडी आनंद न लगती सायास, त्याच्यात ती एकचित्त वगैरे देतात सोडून. न लगती सायास जावे वनांतर, मग ते वनांतराही जात नाही, एकचित्तही करत नाही, घरांतरामध्ये शिरून शिरून तिथेच कुजत. अलग लक्षात, अरे कुजत राहिल्याने जे शिजत आहे तेही करपून जाण्याची वेळ आहे. याच्यामध्ये कुठेही कर्तृत्व नाही. नुसत्या भोक्तृत्वाने म्हणजे पाषाणही भोगतातच की. हे अचेतन जे जड स्वरूप आहे ते आपापल्या परीने तेही एक प्रकारचं भोगजनितच स्वरूप आहे. मग ते आपण तुला चैतन्याची प्राप्ती झाली, त्याचं काही सार्थक आपल्या जीवनामध्ये करशील की नाही, या दृष्टीचा जो साधनेचा भाग आहे तो यामध्ये एखाद वेळा असा आभास होतो की गुरुप्राप्ती या ओवीमध्ये असं आलेलं आहे, ऐसी कर्मसाम्य दशा होय जेथ वीरेशा. मग श्री गुरु आपैसा भेटीची गा. मग ते बाकीचं लक्षात नाही. पहिलं श्री गुरु आपैसा भेटीची गा एवढं लक्षात आहे त्याच्यात. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये त्यांच्या चारित्र्याने, विशेषतः उपासनेच्या जीवनात निर्माण झालेलं जे सुकृत आहे, आपल्या गुरु महाराजांना विचारताना जे अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यांच्याकडून, त्यात गुरुप्राप्ती ही नेमकी कशी घडते हाही एक विवेक आलेला आहे. विद्वज्जनांचा एक मोठा सत्तर्क आहे की स्वामीजी महाराष्ट्रापर्यंत आले, लोकमान्यांना भेटले, लोकमान्यांची त्यांची खूप संगती जुळली, फक्त भिन्नता एकाच विचारामध्ये राहिली. स्वामीजी म्हणत, तुमच्यासारखा एवढा नरसिंहासारखा अद्वैताचे सगळे विवेकनिष्ठ सिद्धांत तुम्ही अशा वेदांत केसरी प्रमाणे प्रतिपादन करता, तुम्ही
संन्यास घेऊन जर देशकार्य केलं तर अधिक प्रभावी जगदुद्धार होईल. एवढ्याच मुद्द्यावर दोघांचा थोडासा मतभेद राहिला. ते म्हटले का? मी निष्काम कर्मयोगाचा आश्रय करून तुमचं जे संन्यासातलं जे सत्व आहे, जे तत्व आहे, त्याचं महत्व मी धारण करू शकतो, अनुसरण मी करू शकतो. वेश बदलण्याने किंवा आणखी एक नवा संस्कार करून घेतल्याने त्याच्या योगेच माझं जे कर्मयोगाचं शास्त्र आहे ते व्यक्त होईल असं नाही. उलट कदाचित मला कर्मयोगापासून वंचित राहिल्यामुळे जे कर्मयोगात निबद्ध झालेले आहेत त्यांना धर्म सांगण्याविषयीची जी पात्रता आहे, त्यांच्यात जगल्यामुळे, त्यांच्या प्रमाणे देशवेश आणि आवेश असल्यामुळे त्यांचा माझ्यावर जितका विश्वास बसेल असा संन्यासी महात्म्यावर बसायचा नाही. त्यांना काही करावंच लागत नाही. ती उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. आलं का लक्षात? पण माझा संसार याच्यातून निघणं हे सोपं काम नाही. मग तो असंही म्हणू शकेल कदाचित, त्यांचं भाग्य मोठं आहे, त्यांची पुण्याई मोठी आहे, तेव्हा ते संन्यासी होण्याचं भाग्य घेऊनच जन्माला आलेली आहेत. मी मात्र माझं भोग्य घेऊनच जन्माला आलेलो आहे, त्यामुळे मी संन्यास घेणं योग्य नाही. कशी भिन्नता विचाराची असू शकते. त्यामध्ये स्वामीजींनी तुमचा विचार योग्य आहे, मी मानतो, तुमचं स्वतंत्र सामर्थ्य आहे त्याविषयी, पण परंपरेला अपमानित करण्या इतकी प्राचीन असणारी जी मौलिकता आहे, त्या परंपरेला जिवंत आणि ज्वलंत ठेवणारी जी पुण्याई आहे, तिला मात्र मी विसरू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. दोघांनी एकमेकांना वंदन केलं. योगायोगाचा त्यावेळच्या विद्वज्जनांचं म्हणणं असं आहे की चुकून जर का स्वामीजी आळंदीपर्यंत पोहोचले असते आणि हा ग्रंथ त्यांच्या हाती आला असता तर ते चिकागोला जाण्यासाठी शिल्लक राहिले नसते. इतकी अंतरंग सुसूत्रता, एकरूपता, त्यांना अभिप्रेत असणारी जी अद्वैताची सर्वव्यापक भूमिका, उद्धारक भूमिका, ती सर्वस्वी ज्यात परिपक्वतेने आलेली आहे, सर्व अर्थाने आलेली आहे, असा सर्वश्रेष्ठ अनुग्रह देणारा महान ग्रंथ सान्निध्यात. तात्पर्य आहे या सर्व परिस्थितीचा जो विवेक आहे आंतरिक स्वरूपाचा, तो साधकाच्या सामान्य दशेपासून ते त्याला असामान्य अनुग्रह प्राप्त होईपर्यंत त्याची पात्रता सुधारत जाणारे जे जे निकष आहे, त्या निकषामध्ये तर न लगती साया शब्दाचा अर्थ काय असा आहे, हे काही नाही, ठोंब्यासारखा एखाद्या जागी आपला बसून राहा पाषाण आणि सगळं तुला ब्रह्मज्ञान आपलं ताबडतोब होईल, सगळे अनुग्रह प्राप्त होतील, असं आहे काय? असं नाही. त्याप्रमाणे श्री गुरु आपैसा भेटीचे का कधी, मग केव्हा, मग म्हणजे केव्हा. कसं आहे, ज्या अनेक म्हणी आहेत ना, आता आडात असेल तर पोहऱ्यात येईल म्हणतो आपण. आता आड दिसतच नसल्यामुळे कुठे, तर आडच दृष्टीच्या आड झालेला आहे. आता बोरिंग झालेलं आहे. आता भांडीकुंडी बदललेली आहे. लग्न समारंभ, काही अनेक लोकांची सेवा करण्याची जेव्हा जिथे वेळ आहे तिथे जग आणि मग हे दोन पदार्थ निर्माण झालेले आहेत. जग म्हणजे मोठं भांड वाढायचं, पाणी वगैरे द्यायचं, आणि मग म्हणजे ते छोटं भांड. तर आता अशी वेळ आहे की जगातच नाही तर मगात कुठून येईल. याप्रमाणे इथे याने पूर्वजीवनात कुठल्याही प्रकारे साधना समृद्ध करण्यासाठी लागणारी जी जी म्हणून काही उपासनेची अंग आहेत, प्रयत्नशील अशी पूर्ववर्ती भूमिका आहे, ती पक्वतेच्या दिशेने नेणारी अशी कुठल्याही प्रकारे याने प्रयत्नशील भूमिका न ठेवलेल्या स्थितीत आईसी कर्मसाम्य दशा, त्याला कैसी दशा, त्याचीच दशा झाली, त्याला दिशा कुठे प्राप्त होईल.
कर्मसाम्य दशा प्रारब्ध स्वरूपात असणारं जे संचित स्वरूपात प्रारब्धाने आज प्राप्त असणारं जे कर्म आहे, जे आता घडून बसलेलं आहे आणि जे क्रियमान आहे, उर्वरित आहे, या सर्वच बाबतीत त्याची भूमिका सर्व अर्थाने एकनिष्ठ होते. एकाच भूमिकेचा एक तत्व नाम दृढहरी म्हणा, या न्यायाने त्या एकतत्वाचाच वेध, शोध आणि बोध घेण्यासाठी अखंड आसुसलेला हा साधक निश्चितपणे त्याने कर्म कसं करावं, कर्म करण्याची आपली सामान्यांची दशा, जे विषयांतर्गत जीवन जगणारी किंवा विषयी भोगी असं सांसारिक जीवन जगणारी सामान्य माणसं, यांना ही कर्मसाम्य दशान वगैरे असलं काही नाही. समतेसाठी संघर्ष करा, मारा झोडा तोडा, असलेलं मोडा. आलं का लक्षात? आणि मग काय जोडा? जोड्याशिवाय काही शिल्लकच राहत नाही. तेथे शरणागती कुठली? तेथे तनुमनु जीवे चरणासी लागावे. हा, हे कुठे राहिलंय? समतेचा खरा सद्भाव नीट लक्षात घ्या. आत्मौपम्य भूमिकेतून निर्माण होणारी जी ममता आहे त्यावर आधारित आहे. खऱ्या आंतरिक स्वरूपाच्या अद्वैती निष्ठेवरती आधारित आहे. इथे इतकं पराकुटीचं वैषम्य ठेवायचं आणि वरवर आविर्भाव, हा हे ठीक आहे. ती गळा माळा, मी अशी संगती लावलेली आहे. आधी माळ म्हणजे आपल्या मंडळीसाठी क्षमा मागून सांगतो, नवीन वारकरी मंडळीसाठी आधी माळ, मग घोळ आणि मग आंघोळ. केवढा उलटा क्रम आहे हा. माळ घाल्यापूर्वी कमीत कमी घोळ करण्याची वृत्ती तरी संपून टाका, म्हणजे कृती होणार नाही, उक्ती येणार नाही, पात्रता प्राप्त होईल. या सर्व प्रकारच्या न्यायातून साधनेला यथा योग्य स्वरूपाचा निर्दोष असा परिपूर्ण सद्भाव प्राप्त होण्यासाठी साधकाची स्थिती कशी असणं आवश्यक आहे. जी कर्म, आपली कर्म वासनेने होता, सामान्यांची कर्म, सामान्यांचा संसार हा वासनेतून घडतो. त्यापोटी होणारे आग्रह, दुराग्रह सगळे काही, सगळेच मध्ये येतात. मग हा बाहेरचा प्रकार केवढाही आकार आणला तर विकार कुठे संपतो? तेव्हा ही आत्मवंचना घडते. त्या दृष्टीने कर्मसाम्य दशा जी करून ठेवलेली कर्म आहेत ती भोगून संपवायची आणि त्याचा बोध असा घ्यायचा, भोगून संपवलेल्या कर्मावरून असा बोध घ्यायचा की इथून पुढे झालं ते निस्तरलं, आता पुन्हा असं नाही पेरलं पाहिजे की जी पुन्हा निस्तरायची वेळ येईल. अशी जी अवस्था ती साधनेतली एक महान व्यवस्था आहे, साधकाने निर्मित केलेली. अशी संत सद्गुरु माऊलींच्याकडून मिळणारी जी प्रेरणा आहे या स्वरूपाची आहे, महान बोधप्रद आहे. हा उपदेश यार्थ ऐसी कर्मसाम्य दशा, ही साधी दशा आहे काय? करून ठेवलेलं निस्तरणं आणि पुढे मनात काहीच न येऊ देणं. अरे जनात येऊ देणार नाही, अलग लक्षात, पण मनात येऊ देणार नाही असं आहे काय? छे छे, असं असतं तर जगामध्ये ब्रह्मचा अवतरण झाला असतो, सर्वत्र सगळेच साक्षात्कारी झाले असते. या अर्थाने अंतरंग भूमिकेतून सर्व दृष्टीने करून ठेवलेल्या कर्माचा परिहार करणं. मग तिथे उदाहरण दिलेलं आहे माऊलींनी, श्री धरवणी वेची सरे. पूर्वी प्रवेश करतानाच घरामध्ये धरवणी पाणी साठवण्याचं असं दगडी किंवा खापराचं असं भांडं असायचं मातीचं, आणि त्या भांड्यामध्ये खालच्या बाजूला एक छिद्र ठेवल्याचा स्वच्छ करण्यासाठी म्हणून अधूनमधून. पण पाणी हे
त्या नमुन्याचं पाणी तिथे आणायचं. आता जे संध्या स्नानासाठी लागणारं पाणी हे निश्चितपणे विशेषतः देवपूजेसाठी लागणारं जे पाणी आहे ते आणताना त्याच्यात साधना पाहिजे, उपासकाने काही तपश्चर्या केली पाहिजे. त्याच्यामुळे त्याला शुद्धीवर आणताना जर त्याची बुद्धी ही अशा प्रकारची मलिन कुणीतरी आणलेलं केव्हा तरी आणलेलं आणि किती दिवस झाले तरी ते वापरातच हा घेतोय, याचा हा जो आळशीपणा आहे किंवा त्याच्या बाबतीत उपेक्षा बुद्धी आहे, ही उपेक्षा बुद्धी उपासनेला उपयुक्त नाही, उपकारक नाही, फार अपकारक आहे. या दृष्टीचा जो विवेक आहे तो साधित हा एका अर्थाचा विशिष्ट स्वरूपाचा जो कर्मयोगी या स्वरूपाचा असणारा कर्मकांडी प्रकार वर दिसायला आहे, पण तो कर्मातीत होण्यासाठीच आहे. गती जितकी वेगाने वाढवावी आपण, पण सावधानतेने. वेगाने म्हणजे कोणावरही धडकण्यासाठी नव्हे, आणि आपण भलत्याच जागी भलत्याच वेळेला जग सोडून जाण्यासाठी नव्हे. तेव्हा गती तरण्यासाठी असावी, मरण्यासाठी नव्हे. या दृष्टीने तिथे गती जातच असते, ती त्याला नेतच असते, पण त्याच्यासाठी प्रयत्न कुठे करावे, काही गरज नाही करण्याची. अशा दृष्टीने गतिमती सर्व अर्थाने शरण्य असणारा जो परब्रह्म परमात्मा, त्याची सर्व भावे शरणागती धारण करणारी उपासकाची जी सर्व प्रकारची भूमिका आवश्यक आहे, त्यात या भूमिकेची फार गरज आहे की जेणेकरून संत सद्गुरूंना शोधावं लागत नाही. स्वामीजींना त्यांच्या गुरु महाराजांनी दिलेलं उत्तर असं आहे की ज्याप्रमाणे फळ पिकलं का नाही हे पाहण्यासाठी सोपी कसोटी म्हणजे पोपटाने ज्याला चोच लावली तो पेरू निश्चित पिकलेला असं समजायचं. किंवा जी सतार उत्कृष्ट स्वरूपाचा, त्याच्यात सप्ततारांकित जरी ते असलं, एक प्रकारचं तंतुवाद्य आहे, तर त्या तंतुवाद्यातल्या सगळ्या तारा सुस्वर पूर्णपणे एक सुरात पद्धतशीर अशा रीतीने लागल्याशिवाय किंवा त्याची संगीताला मान्य असणारी जी रचना आहे त्याची संगती जुळल्याशिवाय जसा संगीतज्ञ ती सतार हातात घेत नाही आणि तिच्यावर आपली कंठातून घडणारी जी संगीत शास्त्रातली सेवा आहे ती सादर करत नाही, त्याप्रमाणे ते ओळखून घ्यायचं की एखाद्या तज्ज्ञाने ज्या वेळेला तिचा अंगीकार केला तर ती यथायोग्य शास्त्रीय दृष्ट्या आणि प्रत्यक्ष अनुभव दृष्ट्या देखील ते वाद्य त्या पात्रतेचं आहे, म्हणूनच त्याचा त्याने अंगीकार केला. त्याच अर्थाने अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदितेही तेने वंद केली, ही केव्हा ते त्या पात्रतेला आल्यानंतर अंगीकार आहे, अपात्रतेत अंगीकार नाही. पात्रता केव्हा येईल त्याविषयीचा जो अनुक्रम आहे, या अनुक्रमामध्ये कर्मसाम्य करून जे ठेवलेलं आहे ते भोगून सारलेलं आहे. आणि नवे तव नुपकरे काहीच करू, नवीन काहीही होऊ देणार नाही, ना मानसिक वाचिक काही होऊ देणार नाही. या प्रकारची अंतःकरणामध्ये पूर्ण निर्मल अवस्था, भोगासक्ती ज्याची परिपूर्ण क्षीण झालेली आहे, जी उर्वरित आहे ती आपल्या पुरुषार्थाने, सत्य संकल्पाने, निश्चयाने, ज्याने निग्रहाने ती देखील पूर्णपणे संपवून टाकलेली आहे. निर्मलत्व जीवनामध्ये धारण केलं, एक प्रकारची खऱ्या अर्थाची निष्कामता धारण केलेली आहे. असा पुण्यपुरुष महात्मा ऐसी कर्मसाम्य दशा होय जेथ वीरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटेची. श्री गुरुची प्राप्ती केव्हा? गुरु म्हणता म्हणता बरीच माणसं आपणच गुरगुर करता करता स्वतः गुरुपणाचा आव आणता. आव वेगळा आणि भाव वेगळा. तो सद्भाव निर्माण होण्यासाठी स्वतः तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, याचा अर्थ अनुभूतीने अंगे व्हावे सर्व अर्थाने. अशा प्रकारचा अनुग्रह देणारी ही संतवाणी आपल्या सर्वांना उपकृत करणारी, या अर्थाने ज्यांनी स्वानुभवाने प्रत्यक्ष
याची साक्ष आपल्या वचनाने दिली, वर्तनाने दिली आणि जीवनाच्या समर्पणाने दिली. संत सद्गुरू परमपूज्य गुरुवर्य दुन्ना महाराज यांच्या चरणी शतशः नव्हे अनंतवार प्रणाम करून, प्रणती धारण करून माझे ही सेवा समर्पित करतो, समाप्त करतो. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव